गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुमचं? काय तुमचं मस्त असणार, म्हणजे असणार. आज आहे अंगारकी चतुर्थी, त्यामुळे सकाळ सकाळी मस्त अशी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर उपवासाचा लाडू खाल्ला, हेअर वॉश केले मस्तपैकी आज, बिकॉज आज उपवास होता, आज पण उपवास होता म्हणून. आणि मला राजगिरीचे लाडू खूप आवडतात चहापेक्षा, मी सकाळी ते प्रेफर केलं. त्याच्यानंतर मग खिचडी बनवली होती मम्मीने मस्त अशी स्पायसी छानपैकी, आणि ह्यामध्ये ना तिने बटाटा किसून टाकला होता. युजली ती तसं नॉर्मल टाकते, पण ह्याच्यात तसं टाकल्यावर किसून अजून खिचडी खूप छान लागत होती. असे बटाट्याचे गोळे गोळे येत नव्हते, त्यामुळे बरं वाटत होतं खायला. त्याच्यानंतर संध्याकाळी चहा आला मला ऑफिस करता करता, मग मी लॉग ऑफ केला. त्याच्यानंतर संध्याकाळी सगळी जेवणाची तयारी ऑलरेडी झाली होती, मी फक्त भजी काढणार होते आणि ही मुगाची भजी मी काढणार होते. मम्मीने ऑलरेडी पीठ रेडी करून ठेवलं होतं, मला नाही येते याचं पीठ रेडी करता, मी एकदा शिकेल तिच्याकडून. पण ही जी भजी आहे ना ती इतकी टेस्टी लागते ना, खूप भारी लागते. युजली नॉर्मल भजीपेक्षा मुगाची भजी जास्त छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि मी बघेल लवकर ट्राय करेल मी याची रेसिपी पण घ्यायची. आणि त्याच्यानंतर मी तळायला सोडून दिला आणि ना बाहेर गप्पा मारत बसले, आणि माझ्याकडून परत एक उद्योग झाला, भजी जळून गेली. मला इतकं हसायला पण येतं, त्याने माझी वाट लागणार होती, मम्मीला माहिती नव्हतं. माहिती आहे, गपचूप मी ती भजी टाकून दिली, कारण की खूप कडू कडू लागत होती ती, माहिती आहे, जळाली. त्याच्यानंतर मग मस्त अशी भजी काढून घेतली. नेहमी काय ना काय होतंच, जळतं नाही तर काहीतरी भलतंच होतं. त्याच्यानंतर पापड पण मस्तपैकी तळून घेतले, बिकॉज आज उपवास होता आणि मला डाळ भातासोबत पापड खायला खूप आवडतात. मी आज तिखट डाळ बनवली होती, माझ्या हातची डाळ सगळ्यांना खूप जास्त आवडते, त्यामुळे मी बनवली होती. आणि हे घरी बनवलेले पापड आहेत, खूप भारी लागतात टेस्ट ह्याची. त्याच्यानंतर आम्ही उपवास सोडायला बसलो, मस्तपैकी सगळं काही होतं. चपाती, चवळीची भाजी, चवळी ना मम्मीने तव्यावर बनवली होती सुक्की अशी, इतकी मस्त लागते ना, टेस्टी टेस्टी. त्याच्यानंतर मग आज मोदक बनवले होते, मागवले होते मी बाहेरून, तर मग ते पण खाल्ले. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.